जागतो संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो सणांसाठी राब राबतो जागल्या बनून जागतो संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो शब्दांना धार अशी की पेटवी नसात भगविला अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत। बोलतो तसाच वागतो वचनाचे मोल जाणतो माणसातला देव हा माणसात देव शोधतो आसवे कुसावयास तो धावतो हाकेस दिन शेजारी उभे सहाय्याची पडली तयार अंतःकरणाने ती उंची एकदा साधली सेनेचा शिलेदार तू ठाण्याचा किल्लेदार तू साऱ्यांना साथ घेऊनी केलेस शिखर पार तू जपलास प्राणपणाने धर्मवीरांचा संजावा गरिबांची साथ मदतीचा हात 21 जून 2022 रोजी तत्कालीन शिवसेना नेते तथा विद्यमान लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो उठाव या ठिकाणी 1.5 वर्षापूर्वी झाला, या उठावाच्या नंतर उबाटा गटाने सुप्रीम कोर्ट विधान भवन या ठिकाणी याचिका दाखल केली। 1.5 वर्ष चाललेला सत्ता संघर्ष, या 1.5 वर्षाच्या सत्ता संघर्षाला आज न्याय मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना कोणाची, शिवसेना पक्ष कोणाचा, धनुष्यबाण चिन्ह कोणाचं हे आज खऱ्या अर्थाने सिद्ध झालेलं आहे। मी न्यायदेवतेवर विश्वास ठेवून घटनेने जो अधिकार आपल्याला दिलेला आहे त्या अधिकाराच्या सर्व बाबी तपासून आज विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेबांनी जो निकाल दिला, या निकालाच्या बाबतीत मी नार्वेकर साहेब तसेच सर्व न्याय व्यवस्थेचे आभार या ठिकाणी मानतो आणि महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसापासून ज्या प्रतीक्षेत होता, खऱ्या अर्थाने ती महाराष्ट्राची प्रतीक्षा संपली आणि ज्या हिंदुत्वासाठी आदरणीय शिंदे साहेबांनी हा लढा पुढे नेला होता, त्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळालं। याबद्दल मी शिंदे साहेब, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार या सर्व मंत्रिमंडळाचे, त्याचबरोबर आमचे आशास्थान, लाडके प्रेरणास्थान पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांचे देखील विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि या लढ्याला आज खऱ्या अर्थाने न्याय दिला म्हणून मी न्यायदेवतेचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। जय हिंद।
जय महाराष्ट्र.